मविया जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे। 8 ते 10 जागांवरून काँग्रेस ठाकरे गटात ही रस्सीखेच सुरू आहे। आतापर्यंत 48 पैकी 38 जागांवर सहमती झाल्याची माहिती समोर येते आहे। तर जागा वाटप तोडग्यासाठी उद्या मुंबईत पुन्हा बैठक होणार आहे। 3 फेब्रुवारीच्या दिल्लीतील बैठकीत अंतिम निर्णय अपेक्षित आहे। मात्र जागा वाटपासंदर्भात मवियात अद्यापही रस्सीखेच सुरू आहे। जवळपास 8 ते 10 जागांवरून ही रस्सीखेच सुरू असल्याची माहिती समोर येते आहे। खास करून काँग्रेस आणि ठाकरे गटात ही रस्सीखेच सुरू आहे। अधिक माहिती घेऊया या संदर्भात आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्यात। मीनाक्षी, मवियामध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे। 8 ते 10 जागांवरून खास करून काँग्रेस आणि ठाकरे गटात ही रस्सीखेच सुरू आहे। यामध्ये मुंबईतील 2 आणि विदर्भातील काही जागांचा समावेश आहे अशी माहिती समोर येते आहे। अधिकची माहिती या संदर्भात। जगदीश, आपण पाहतोय की महाविकास आघाडीचे बैठकांचे सत्र जे आहे ते सुरू आहे आणि यातच आपण पाहतोय की जागा वाटपासंदर्भामध्ये अद्यापही 10 जागांवरती दावा जो आहे तो शिवसेना आणि काँग्रेसमध्ये केला जातोय। त्यामुळे आपण पाहतोय की उद्या म्हणजे मुंबईमध्ये महाविकास आघाडीची पुन्हा एकदा बैठक होणार आहे। एकूणच आपण पाहतोय की 48 जागा आहेत आणि या 48 जागांपैकी 36 आणि 38 जागांवरती आतापर्यंत सहमती जी आहे ती देण्यात आलेली आहे। एकूणच 10 जागांवरती अद्यापही काँग्रेस आणि शिवसेनामध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। एकूणच आपण पाहतोय अंतिम निर्णय जो आहे तो 3 तारखेला होण्याची शक्यता आहे, कारण उद्या मुंबईमध्ये बैठक होते आणि त्यानंतर लगेचच दिल्लीमध्ये बैठक होणार आहे महाविकास आघाडीची। त्यामुळे या 3 तारखेला 3 फेब्रुवारीला आपण पाहू शकतो की अंतिम निर्णय जो आहे जागा वाटपासंदर्भामध्ये येण्याची शक्यता आहे। यासोबत आपण पाहतोय की मागच्या वेळेस म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस काँग्रेसने एकच जागा पटकावली होती, म्हणजे चंद्रपूरमध्ये एकच जागा त्यांना मिळाली होती। सोबतच आपण पाहतोय शिवसेनेने ज्या ज्या जागांवरती विजय मिळवला होता त्या जागांवरती आता काँग्रेस दावा करत आहे। एकूणच जास्तीच्या जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला कशा मिळतील याचा प्रयत्न जो आहे तो काँग्रेसकडनं केला जातोय। सध्या आपण पाहतोय की मुंबईमध्ये 6 मतदारसंघ आहेत आणि या 6 मतदारसंघांवरती ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेने विजय प्राप्त केला होता त्या ठिकाणी काँग्रेसने देखील दावा केलेला आहे। एकूणच अनेक खासदार जे आहेत ते आता शिवसेनेचे शिंदे गटामध्ये गेल्याचं देखील म्हटलं जाते आणि त्या जागा काँग्रेसला पाहिजे असल्याचं देखील सांगितलं जाते। एकूणच आपण पाहतोय की ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसला जी जी जागा हवे त्या जागांवरती शिवसेनेने देखील दावा केलेला आहे, कारण त्या ठिकाणी त्यांनी याआधी विजय प्राप्त केला होता। एकूणच आपण पाहतोय की आता जागा वाटपाच्या संदर्भामध्ये उद्याच्या बैठकीमध्ये काय होते आणि अंतिम निर्णय 3 फेब्रुवारीला नेमके काय येते यावरती सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जगदीश, धन्यवाद मीनाक्षी दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।